कधी मोठे झाले नाहीत, त्यांनी भक्तांना मोठे केलं. शिर्डीचे साईबाबा असेल, शेगावचे महाराज असतील, शंकर महाराज असतील, माझ्या मनात विचार आला की स्वामींवर काहीतरी व्हावं आणि स्वामींचा प्रचार जगभर व्हावा. दोघांना देखील असं वाटलं होतं का की आपण इतका मोठा चित्रपट बनवतोय की तो महाराष्ट्रात 100 कोटीचा आकडा गाठू शकतोय मराठी चित्रपट? नाही, सुरुवातीला नव्हतं वाटलं टाकी. म्हणजे मी जर बघितलं देऊळबंद वन जेव्हा आपण केला, ती दत्तधाम यात्रा चालू झाली. पहिले नव्हतं ना, मी देऊळबंद 11 भाग करतो, सामाजिक विषय घेऊनच. मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स आणि मराठी फिल्म इंडस्ट्री जर एकत्र आली तर मला नाही वाटत कोणच इंडस्ट्री थांबवू शकते. 100% खरं सांगतो. शेती असो किंवा आमचं बांधकाम असो, मार्केटिंगवरच असतं ना. जर तुमचं सेल झालं तर तुम्ही सस्टेन होणार आहे. म्हणजे काळाप्रमाणे तुम्हाला बदलावंच लागणार आहे. त्याला हे सोल्युशन नाही, आत्महत्या किंवा काय आपण जे म्हणतो त्याला ते सोल्युशन नाही ना. देऊळबंद 3 किती कोटींच्या पुढे जावं? आता मराठी सिनेमा इतिहास घडवणार एवढंच सांग. आता देऊळबंद 3 तर 150-200 कोटी होणारच. देऊळबंद 1 मध्ये आम्ही पाहिलं एक वेगळीच कथा होती. देऊळबंद 2 मध्ये आम्ही पाहिलं की शेतकऱ्यांबद्दल बोलले गेले आणि शेवटी एक हिंट देखील दिली गेली की आता पुढचा पार्ट आउट ऑफ इंडिया शूट होणार आहे. तर मग आउट ऑफ इंडिया असा कुठला प्रॉब्लेम जाणवतोय की जो अजून हायलाईट झाला पाहिजे? बापरे, मला नाही वाटत आता हे कुठल्या तुम्ही इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे रिव्हील केलेलं आहे. नाही केलेलं नाही मी आजपर्यंत नाही केलं. तुमच्याकडे पहिल्यांदाच सांगतोय. हा. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे आपलं स्वागत करतो आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टावरती. आजचा एपिसोड खूप खास आहे कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटाबद्दल धुमाकूळ चाललेला आहे. पण तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद वाटतोय की आज आपण त्या चित्रपटाचे जे निर्माते आहेत कैलास वाणी सर आणि जुईली वाणी मॅम यांच्यासोबत चर्चा करणार आहोत या चित्रपटाच्या बॅकथॉटबद्दल, की हा चित्रपट कसा तयार झाला, त्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आले आणि एक मराठी व्यावसायिक म्हणून आपण काय करू शकतोय. तर ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला डिटेल गोष्टी यामध्ये जाणून घ्यायला मिळणार आहेतच. पण देऊळबंद 3 ची अनाउन्समेंट तुम्हाला माहिती आहे, पण सरांनी इथं देऊळबंदच्या पुढच्या कित्येक भागांची अनाउन्समेंट केलेली आहे. ते जाणून घेण्यासाठी पूर्ण पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आता या पॉडकास्टला. नमस्कार सर, मॅम, स्वागत आहे तुमचं गप्पा गट्टावरती. जय शिवराय. जय श्री. आज आपण देऊळबंद 2 त्याच्या सक्सेसबद्दल तर बोलणारच आहोत या पॉडकास्टमध्ये. भरपूरशा गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला विचारायचे आहेत. काही प्रश्न असे देखील आहेत की जे मला प्रेक्षकांनी कमेंट केलेले जाणवले की हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे. तर आपण एक छान असं कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन आता करूया. पहिलं तर सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एक व्यावसायिक आहात, त्यानंतर ना तुम्ही आता प्रोड्युसर देखील झालेले आहात आणि तुमच्याकडून सामाजिक काम देखील होतंय बऱ्याच प्रमाणामध्ये. आम्ही आता पाहतोय सोशल मीडिया थ्रू असेल, प्रिंट मीडिया थ्रू समजतंय ते सर्व. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे पाहता तर कोणता रोल तुम्हाला जास्त आवडतो, की एक व्यावसायिक म्हणून का एक सोशल वर्कर म्हणून का प्रोड्युसर म्हणून? नाही, कसं आता हे सर्व आहे ना त्याच्यामध्ये सर. आता मी व्यवसाय करतो, आपण आपली एक सामाजिक जबाबदारी असते ना की आपण ज्या समाजात जन्म घेतला आहे किंवा तर त्याचं काही देणं असतं. म्हणून व्यवसाय करताना एक सामाजिक ऋण असतं, ते पण फेडायचं असतं ना. म्हणून ते पण आपण करतो त्याच्यामध्ये. म्हणजे एक व्यावसायिक आहे, सामाजिक काम पण करतो. हा मल्टिपल याच्यामध्ये आहे आणि एक आवड असते ना ती, आणि ती वडिलांकडनं आलेली. म्हणजे माझे वडीलही सामाजिक कारणातच होते आणि शेवटी जे म्हणतात ना पारंपरिक किंवा वडिलांकडनं येणं तो किंवा वारसा हक्क आहे तो माझ्यामध्ये आलाय तो. राईट. मग ज्यावेळेस सर तुम्हाला ते पूर्ण जर समअप करायचं असेल तिन्ही रोल्स आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला एका वाक्यात सांगायचं असेल तर ते काय असेल? अरे बापरे, आता एक वाक्यात काय सांगणार. आपण पॅशन म्हणू शकतो का किंवा काय असं, म्हणजे म्हणजे एका शब्दात जर बोलला तुम्ही तर पॅशन असं हा समजू शकतो. पॅशनच आहे माझी ती. म्हणजे Right. मग अशा पॅशनेट व्यक्तीची ज्यावेळेस आपण मुलगी आहात तर आपल्यावर देखील तेवढीच जबाबदारी वाढते. मग ह्या जबाबदारीचं ओझं जास्त जाणवतं का मजा येते ती गोष्ट हँडल करताना? नाही, मज्जा येते कारण रोज आपला न्यू काहीतरी न्यू काय असेल, सोशल कॉज असेल, Right. बिझनेस मध्ये नवीन काहीतरी असेल, त्या चॅलेंज मध्ये एक मज्जा आहे. ओके.
मग आता तुम्ही तसं बघितलं तर यंग आहात आणि तुम्ही बाबांना तुमच्या मदत करता, पण ज्यावेळेस तुम्ही बाबांकडे पाहता तर बाबा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण एक व्यावसायिक आणि प्रोड्युसर, तर त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळतात मग? असं तुम्हाला मी डिफरन्स सांगते. ऑफिसमध्ये सर हे एकदम वेगळे आहेत, खूप वेगळे आहेत, Okay. स्ट्रिक्ट. पण घरी माझी छोटी मुलगी 2.5 वर्षांची आयरा, तर तिच्यासोबत खेळायला म्हणजे अगदी लहानच होतात ते. तिच्यासोबत डान्स करतील, गाणे म्हणतील, म्हणजे तो एक वेगळंच रूप बघायला मिळतं अच्छा. आम्हाला त्यांचं. आणि आमच्यासोबत एकदम सॉफ्ट, घरात एकदमच म्हणजे पूर्ण रोल रिव्हर्सलच वाटतं, एकदम वेगळं. तर ऑफिसमध्ये ऑफिसच्या जागी बरोबरच आहे, तसंच पाहिजे. तसं पण पाहिजेच ना ते. पाहिजे. बरोबर, शेवटी तिथं प्रोफेशनलिझम राहिलंच पाहिजे. हो. काय असतं, शेवटी व्यवसाय करताना त्याच्या मर्यादा पाळल्या गेल्यात पाहिजे ना, आणि तेच आपण जे करतो ते मुलांमध्ये पण यायला पाहिजे. शेवटी Right. भविष्य घडवायचं जर असेल, तसं माझ्या वडिलांनी मला सांगितलं, तू गाव सोड तर तुझी प्रगती होईल. माझं गाव कोपरगाव. ओके. आमची मोठी फॅमिली, जॉईंट फॅमिली. ते म्हटले तू गाव सोड तर प्रगती होईल. शेवटी गावाकडे एक लिमिट आहे ना तुमचा व्यवसाय करणं किंवा काय, बरोबर. आणि एकाच बिझनेसवर सर्व अवलंबून नाही राहू शकत. एक्झॅक्टली. म्हणून मी गाव सोडलं आणि पुण्यात आलो. मग आता ते ज्यावेळेस तुम्ही वडिलांनी तुम्हाला जे काही सांगितलं त्याच्यानंतर ना आता वाटत असेल की तो बरोबर डिसिजन होता. बरोबर डिसिजन होतं, म्हणजे परफेक्ट होता ना. नाहीतर आमचं 5 भावंडाचं कुटुंब, 2 बहिणी, शेवटी लिमिट आहे ना गावाकडे, बरोबर. तालुका प्लेसला. शेवटी तिथं आमची शेती पण होती, म्हणजे शेती असताना काही व्यवसाय पण होता. पण ते एका याच्यावर किती कुटुंब सस्टेन होऊ शकतं ना. म्हणून बरोबर. मला गाव सोडायला लावलं आणि ते केलं. राईट. म्हणजे पाहिलं तर तसं म्हणू शकतो आपण की जी लोक गावाशी जोडलेली आहेत त्यांना शहरात आलं तरी सक्सेस मिळतो, कारण कष्ट करायची तयारी असते त्यांची. इथं तेच काम असतं ना. इथं व्यापार आहे का व्यापार, बिझनेस आहे का, दुसऱ्या गोष्टीत नसतो ना. गावाकडं कसं आहे, टाइमपासला खूप गोष्टी आहेत ना. बरोबर. म्हणजे मित्रपरिवार असतो, गाव छोटं असतं, तुम्ही 10 मिनिटात अख्खं गावात फिरू शकता ना. कट्ट्यावरती गप्पा हा, मारणं. गड्ड्यावर गप्पा मारू शकतात, टाइमपास करू शकतात. 7-8 नंतर तिकडे सर्व शांतता असते. राईट राईट. शहरात काम आहे का काम ना, तुम्ही 12 वाजेपर्यंत काम करू शकता. प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते. प्रोडक्टिव्हिटी खूप आहे. मग सर, ज्यावेळेस आता तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहात आणि ह्या प्रोडक्शनच्या याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस आला, निर्माता म्हणून तुम्ही पाऊल टाकलं, तर त्यावेळेस सुरुवातीला तर अर्थात तुम्हाला बॅकग्राऊंडला काय असा अनुभव नव्हता की आधीपासून सगळे निर्माते आहेत घरामध्ये आणि तुम्ही देखील त्यामध्ये आलाय. मग तो डिसिजन घ्यायचं कसं ठरलं की मला देखील निर्माता व्हायचंय किंवा ह्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकतोय जिकडे आपल्याला आयडिया नाही की सक्सेस फेलियर काहीच, तर मग कसं डिसिजन नाही, घेतलं? काय झालं माहिती आहे का, मी स्वामी समर्थ सेवेकरी, स्वामींचं मी काम करतो, म्हणजे भक्त आहे. स्वामींवर काहीतरी व्हावं आणि स्वामींचा प्रचार जगभर व्हावा. जसे शिर्डी के साईबाबा आहे. राईट. एक सिनेमा आला, मनोज कुमारजींनी काढला आणि आज शिर्डी कुठल्या लेवलला गेलं. तसं स्वामी खूप मोठे आहेत. बरोबर. स्वामी कधी मोठे झाले नाहीत, त्यांनी भक्तांना मोठं केलं. म्हणजे शिर्डी के साईबाबा असेल, शेगावचे महाराज असतील, शंकर महाराज असतील, महाराजांनी सर्वांना मोठं केलं. महाराज कधी मोठे नाही झाले. बरोबर. तर आपण हे, माझ्या मनात विचार आला की आपण याच्यावर काहीतरी करू. एक सिनेमा जर केला तर जगभर प्रचार होईल. राईट. आणि त्या दृष्टीने मी याच्यामध्ये खरं पाऊल उचल. हा माझा काही बिझनेस नाही, एक सेवा घडावी म्हणून मी हे केलेली सुरुवात होती. ओके. इंटेन्शन मराठी सिनेमात एंटर करणं, फिल्म बाकीचे पण फिल्म प्रोड्यूस करणं, हा काय हे नव्हतं. फक्त एक सेवेसाठी हा खरं निर्माता म्हणून मी काय म्हणतात त्याला, उदयाला आलो किंवा काय. राईट. मग आता ताई, तुम्ही ज्यावेळेस सरांसोबत काम करता, पण त्यावेळेसची काम करताना जी तुमची केमिस्ट्री कशी असते मला ते ऐकायला आवडेल की डिसिजन्स घेताना मग कसं जमतं की बाबा आहेत म्हणून सुपेरियरिटी दिली जाते की तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे का, तुम्ही त्याला पण टॅकल करून प्रूव्ह करता तुमचे पॉइंट्स? आता जिथे योग्य असेल तिथे ऐकतो आम्ही, पण जर आम्हाला वाटलं की नाही हे पण करू शकतो तर आम्ही आमचा प्रस्ताव मांडतो. बऱ्याच वेळा मान्य होतो. नाही, डिफरन्स ऑफ ओपिनियन होतात, भरपूर होतात, वादविवाद होतात, काही गोष्टी होतात. ते एक जस्ट चांगल्यासाठीच बरोबर. असतं ना. ते कुठले पण सजेशन कोणी देतं तर ते चांगल्यासाठी सजेशन येऊन मग एक चांगला कुठेतरी सुवर्ण मध्य मिडवे निघतो. काढायचं आपलं आणि पुढे जायचं. राईट. मग आता ज्यावेळेस तुम्ही दोघं देखील या चित्रपटावरती एक निर्माता म्हणून ऑन बोर्ड झाला देऊळ बंद 2 साठी, तर ज्यावेळेस देऊळ बंद 2चं
सगळं झालं शूट, त्याच्यानंतर रिलीज झाला. पण दोघांना देखील असं वाटलं होतं का एव्हाना, की आपण इतका मोठा चित्रपट बनवतोय की तो महाराष्ट्रात 100 कोटीचा आकडा गाठू शकतोय मराठी चित्रपट? नाही, सुरुवातीला नव्हतं वाटलं फॅक्ट म्हणजे. पण प्रवीणजीचं काम मला माहिती होतं. जसं देऊळ बंद 1 आपला 2015ला आला. बरोबर. म्हणजे 26 पर्यंत झी टीव्हीवर तो कायम दिसत होता आणि त्याचा सक्सेस होतच ना. राईट. तो आज 10 वर्षाचा जो प्रेक्षक वर्ग होतो, जो स्वामी भक्त होता, जो बघणारा होता, तो होताच ना आपल्याबरोबर. एक्झॅक्टली. 2000 आत्ता देऊळबंद 2 हा आला एकदम ब्लॉकबस्टर, किंवा कॉन्फिडंट होता की स्वामींचा सिनेमा आहे तो होणार, चांगलाच होणार. जसा पहिला झाला तसं दुसरा होणार. पण ते 100 कोटीचा टप्पा पार करेल एवढं वाटत नव्हतं. पण शेवटी स्वामी आहेत ना, ते बरोबर. करून घ्यायचं ते करून घेतात. राईट. जे काय करवित आहेत ते ते करतात. बरं, इंटेन्शन चांगलं होतं ना आपलं. माझं इंटेन्शन काय होतं की मला स्वामींचा प्रचार करायचा. जसं देऊळबंद 1 मध्ये जो काय नफा मिळाला मी तो डोनेट केला. दुसऱ्यामध्ये पण माझं तेच इंटेन्शन होतं. मी म्हणजे सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर डिक्लेअर केलं होतं की याच्यातला जो नफा मिळेल तो शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या का आम्ही म्हणतोय की माझी मुलगी आणि मिसेसचं असं म्हणणं होतं की एखाद्या कुटुंबामध्ये जर कोणी गेलं तर मुलाचं शिक्षण होतं, मुलीचं होत नाही. हो, बरोबर. मग आम्ही तो विचार केला की ठीक आहे, आपला व्यवसाय स्वामींनी आपल्याला भरपूर दिलेला आहे, एक समाजसेवा आपल्या हातून घडेल, सिनेमाच्या माध्यमातून घडेल. राईट. म्हणून मी त्याच्यातनं डिक्लेअर केलं की मुलींच्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी हा सर्व नफा मी डोनेट करणार. इंटेन्शन क्लिअर सर्व. आणि रसिक प्रेक्षक म्हणजे प्रेक्षकांनी आज मराठी आपल्या अक्षरशः डोक्यावर घेतलं सिनेमा. राईट. म्हणजे त्याचे कंटेंट चांगले होते. मोहन जोशी होते, स्नेहल तरडे होते. मोहन जोशींचं तर काम तर आपण बघितलंच असेल, Yes. एकदम अफलातून झालं. Right. 75व्या वर्षी सुद्धा आज त्या मोठा अभिनेता, Right. खूप चांगलं काम केलं. आणि प्रवीण होता. प्रवीण असल्यामुळे तरडेचे काय आम्हाला बघायचंच काम नव्हतं. ओके. मग ज्यावेळेस आता तुम्ही निर्माता म्हणून त्या प्रोसेसमध्ये ऑनबोर्ड झालाय आणि ती प्रोसेस सुरू झाली, तर ती प्रोसेस ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस असं कधी कुठला अडथळा आलाय किंवा कुठला असा किस्सा आहे का की जो तुम्हाला वाटतोय की ह्या आपल्या पॉडकास्टमधून तो बाहेर यावा आता? काय झालं माहिती आहे का, जे गाणं होतं आपलं संगम माऊलीला, राया राया राय खंडेराय, राय खंडेराय. ती शासनकाठी पाहिजे होती आम्हाला. अच्छा. आता ते कुठं मिळेल ते काय माहिती नव्हतं. मग आमचे एक मित्र आहे ॲडव्होकेट थोरवे म्हणून, ते त्याच्यावर ट्रस्टी आहे. मी त्यांना फोन केला, म्हटलं साहेब असं असं आहे, मला शासनकाठी पाहिजे. तेव्हा मी व्यवस्था करतो म्हणून. ते शरद खैरे म्हणून आहे, मोरगावजवळ त्यांचं फार्म हाऊस आहे, ती मानाची काठी. मग आम्ही त्यांना फोन केला, ते म्हटले लगेच घेऊन येतो. म्हटलं साहेब 2 दिवस लागेल. ते म्हणे नाही, 1 दिवस आम्ही ॲडजस्ट करू, कारण का ते सर्व त्याला झेंडा लावणे, पताका बरोबर. लावणे, सर्व कापड लावणे घेऊन आम्हाला, आणि त्याला 8-10 लोक लागतात, कारण का ती खूप हाईट असते आणि एका माणसाचं काम नाही ते उचलायचं. बरोबर. आणि ते गाणं होतं खंडेरायाचं. म्हणजे खंडेराया कसं काम करून घेतो तो माणूस आम्हाला दिला. तो तिथेही आला. तिथं आल्यावरती शासनकाठी घेऊन आलाय आणि आपल्याच सिनेमामध्ये ती होती. एक मोठी अडचण होती, पण खंडेरायाने ती दूर केली. आणि आज पॉडकास्टला तुम्ही आलाय ते पण जेजुरीच आहे. म्हणजे काय योगा म्हणजे हा योगायोग आहे ना, खूप योगायोग मोठा आहे. राईट. म्हणजे आशीर्वाद हा कुठूनही मिळतो. एखादं चांगलं काम जेव्हा आपण हाताशी घेतो, अडचणी येतात, पण त्याच्यावर 100% मात होती आणि मार्गी लागली. एक मला तुमच्याशी बोलल्यावर जाणवतंय दोघांसोबतच की इंटेंट आणि प्युरिटी खूप आहे तुमच्या थॉट्समध्ये. त्याच्यामुळे कुठेतरी तो सक्सेस ऑटोमॅटिकली स्वामींनी दिलेला आहे. त्याला काही वेगळे एक्स्ट्रा एफर्ट द्यायची गरज नाही पडली. नाही, पण कसं आहे माहिती आहे का, जरी एफर्ट नसलं तरी सर्व कलाकार आहेत, हां. मार्केटिंगची सगळ्यांची टीम मेहनत आहे. आहेत, माझ्या फॅमिलीचा मला सपोर्ट आहे, करावं तुम्ही. शेवटी कसं असतं, मराठी सिनेमा हा चालल नाही चालल तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती Right. असते. किती पिक्चर सिनेमे तयार आहेत, पण ते रिलीज केवळ मार्केटिंगमुळे रिलीज झाले नाहीत. पण एक स्वतःवर कॉन्फिडन्स होता. आणि प्रवीणजी होते आणि चांगला स्टारकास्ट होता. मोहन जोशी ऑलरेडी पहिल्या स्वामी म्हणून बरोबर. होते, त्यांना दुसरे ते पाहिलंच होते. होतं.
आणि शेतकऱ्यांचा विषय होता मी ज्वलंत विषय शेतकऱ्यांचा. कारण काय, आपण कृषीप्रधान देश आपला भारत, आणि जगाचा पोशिंदा कोण आहे तर शेतकरी आहे शेतकरी ना. आहे. तर मी पण थोड्या गावाकडे शेती खूप पाहिलेली होती तर त्याच्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती होते काय होतं. बरोबर. त्या काळात नसेल गोष्टी घडलेल्या, पण आता या काळात हे आत्महत्या खूप वाढत चाललेल्या आहेत. तर त्याच्यावर काहीतरी करावं म्हणून मी प्रवीणजींना म्हटलं बा आपण काहीतरी काही याचं समाज प्रबोधन पण होईल बरोबर. आणि एक चांगला मेसेज जाईल. ज्या मनातल्या निगेटिव्हिटी आहे प्रत्येकाच्या, म्हणजे नुसतं शेतकरी नाही, हा सिनेमामध्ये बरोबर. शेतकरी नाही, तुम्ही बिझनेसवाला असेल, नोकरीवाला असेल, फॅमिलीवाला असेल, फॅमिली बॉन्डिंग कसं असावं हे सर्व दिलं ना. बरोबर. म्हणजे एक तर शेतकरीपेक्षा प्लस बाकी पण गोष्टी दिलेल्या आहेत. राईट. त्यामुळे ते लोकांच्या मनात ते निगेटिव्हिटी येऊन ते पॉझिटिव्ह झालेत ना. खूप लोक भेटले आम्हाला सिनेमा बघितल्यानंतर, अक्षरशः रडलं. एक माणूस असा मला नाही की जो रडला नाही. आम्ही विचारतो ना किती पाणी आलं, अहो खूप पाणी आलं. म्हणजे जो मेसेज दिला तो एकदम पॉझिटिव्ह दिला आणि त्यांनी ते अनुकरण केलं प्रेक्षकांनी. राईट. म्हणजे मी देखील ज्यावेळेस चित्रपट पाहायला गेलो, मी तिसऱ्या दिवशी गेलो होतो. पहिले 2 दिवस आमच्या शूट्समुळे जमलं नाही, पण तिसऱ्या दिवशी मी गेलो आणि चित्रपट पाहिल्यानंतर मला एकच गोष्ट वाटली की ज्यावेळेस स्वामी पुस्तकं वाचतात आणि मग तो पूर्ण मेसेज जो जातोय, तर माझे वडील बिझनेसमॅन आहेत पण त्यांना शेतीची आवड आहे आणि लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद असल्यामुळे ते देखील असंच मग ऊसाचं पूर्ण शेतीचं डिटेलमध्ये स्टडी केली त्यांनी, बुक्स वाचून असेल किंवा लेक्चर्स ऐकून. आणि आता जर पाहिलं तर आमच्या पूर्ण जो एरिया आहे बारामती साईडचा, तर त्या कारखान्याच्या सर्व एरियात म्हणजे जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊस उत्पादन आता आमचं होतं, एकरी 126 टन. तर मग मला ते रिलेटेबल वाटलं की कुठेतरी हे प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, स्टडी करून शेती करणं. ते काळाचीच गरज आहे साहेब. तुम्हाला काळाप्रमाणे बदलावं लागणार आहे. आता तुम्ही वाचन नाही केलं, नवीन नवीन योजना नाही आणल्या, तरी तुम्हाला करणं गरजेचंच आहे ना. प्रत्येक बिझनेसमध्ये ना, शेती बरोबर. आता असा बिझनेसच आहे साहेब. Right, जसं right, आम्ही right. व्यवसाय करतो, बांधकाम करतो, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणावंच लागते ना. राईट. ऍडॅप्टेबिलिटी पाहिजेच तेवढी. पाहिजेच आणि ना, आता तरच एवढी तुमचं टेक्नॉलॉजी आली आहे. हां. प्रत्येक टेक्नॉलॉजीनी आपण पुढे जाऊ शकतो, तर ती अनुसरण आपण आचरणात तर आणलीच पाहिजे. राईट. आता इस्रायल वगैरे सारखी कंट्रीज जर करू शकतात तर आपण तर. आणि याच्यात एवढं मार्केटिंग पुढे. मोठा भाग आहे ना साहेब. कुठल्याही धंद्यामध्ये मार्केटिंग हा फार महत्वाचा आहे. शेती असो किंवा आमचं बांधकाम असो, मार्केटिंगवरच असतं ना. राईट. जर तुमचं सेल झालं तर तुम्ही सस्टेन होणार आहे, नाही तर कॉलॅप्स होणार ना. आणि शेती आता हे विषय आहे, सर्व पेरिशेबल आहे. राईट. म्हणजे आजचं उद्या आणि उद्याचं परत सर्व नाशवंत आहे ना ते. राईट. मग जर ज्यावेळेस आपण आता शेतकऱ्यांचा मुद्दा हा मांडला, खूप इम्पॉर्टंट मेसेज यातनं दिलेला आहे, पण आत्ता ज्यावेळेस आपण परिस्थिती पाहतो महाराष्ट्राची, तर तुम्हाला काय वाटतं की जितके पॉलिटिकल लीडर्स आहेत किंवा सोशल वर्कर्स देखील शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करत आहेत की कांद्याला भाव मिळत नाही किंवा कपाशीला भाव मिळत नाहीये, त्याच्यासाठी खूप आंदोलनं सुरू आहेत, तर ह्या आंदोलनांमधनं खराच फायदा होईल का शेतकऱ्यांनाच अडॅप्ट होऊन काहीतरी वेगळं करायला पाहिजे आता? नाही, शेतकऱ्यांनी स्वतः सस्टेन व्हायला पाहिजे साहेब. मी आता गावाकडनं आलो पुण्यामध्ये, मला कोण होतं इथं? कोणी नव्हतं ना. स्वतःच्या पायावरच उभं राहावं लागलं ना. तसं शेतीमध्ये पर्याय शोधले पाहिजे ना. आपण सरकारवर बोलणं किंवा काय, शेवटी आज कर्जमाफी याला सोल्युशन नाही ना सर. राईट. याला स्वतः सस्टेन होणं, स्वतः आधुनिकता आणलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, मार्केट कुठं आहे, कुठला माल कसा कुठं विकला जाईल, याचं स्टडी करणं गरजेचंच आहे ना. राईट. म्हणजे काळाप्रमाणे तुम्हाला बदलावंच लागणार आहे. आणि त्याला हे सोल्युशन नाही आत्महत्या किंवा काय आपण जे म्हणतो की त्याला ते सोल्युशन नाही ना. आपल्याला स्वतःलाच प्रूव्ह करावं लागेल, कष्ट करावं लागतं. यामध्ये सर मला माझ्या थिंकिंगनुसार अजून एक पॉईंट असा वाटतो की सरकारने कर्जमाफी करावी नाही करावी तो वेगळा भाग आहे, पण जर का शेतकऱ्यांसाठी त्यांनी असे काही कोर्सेस चालू केले म्हणजे तालुका प्लेसेसला, की ज्यातनं अवेअरनेस होईल नवीन टेक्नॉलॉजीबद्दल आणि ती ॲडॅप्ट केल्यावर किती तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता, किंवा शेतकऱ्यांना मार्केटिंगचे काही नवीन पर्याय ओपन करून दिले की स्वतःचे प्रोडक्ट कसे तुम्ही बाहेर जाऊन विकू शकताय, तर मला वाटतं त्यातून बऱ्यापैकी गोष्टी बदलतील. मग सरकारच्या योजना आहेतच ना साहेब, भरपूर योजना आहेत अशा. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, केलं पाहिजे ना. सरकार तर करतच ना, शेतकऱ्यांसाठी काय नाही करत, सर्वच करतात. बरोबर. आणि प्रत्येक माणूस हा शेतकरीच आहे साहेब. म्हणजे कोणी पण पॉलिटिकल असेल किंवा आम्ही असेल, तुम्ही असेल, शेतकऱ्यांचीच मुलं आहेत ना आपण. बरोबर. मग त्यांना जाण आहेच ना तेवढी. फक्त आता काही गोष्टी असतात
निसर्ग आहे, निसर्गाप्रमाणे बदलत असतो. कधी ओला दुष्काळ होतो, कधी सुका होतो, पाऊस नसतं, पाणी नसतं. काही गोष्टी आपल्या पण हातात नाही, निसर्गाच्या हातात आहे. त्यामुळे कधी कधी असे प्रश्न निर्माण होतात. राईट. मग सर आता देऊळबंद 1 मध्ये आम्ही पाहिलं एक वेगळीच कथा होती. देऊळबंद 2 मध्ये आम्ही पाहिलं की शेतकऱ्यांबद्दल बोललं गेले आणि शेवटी एक हिंट देखील दिली गेली आहे की आता पुढचा पार्ट आउट ऑफ इंडिया शूट होणार आहे. तर मग आउट ऑफ इंडिया असा कुठला प्रॉब्लेम जाणवतोय की जो अजून हायलाईट झाला पाहिजे चित्रपटात? मला तुम्ही सांगा, आपण एज्युकेशन घेतो, शिक्षण घेतो. आपल्याला वाटतं की आपल्या देशामध्ये काही नाही आहे, चांगलं पॅकेज मिळतं म्हणून आपण आउट ऑफ इंडिया जातो, अमेरिकेत जातो, UK मध्ये जातो. तिथं जाऊन चांगल्या पगारावर त्या देशाचं आपण कल्याण करतो ना. हां, आपलं टॅलेंट कुठं जातं? इंडियाच्या बाहेर जातं. बरोबर. UK, US. UK, US तिकडं जातं. तिकडे ते पैसे कमवतात, इकडच्या लोकांना विसरतात. म्हणजे आता Fact आहे. करोना कोविडमध्ये आपण बघितलं असेल काय परिस्थिती झाली. राईट. म्हणजे करोनाच्या काळात सांगायला मी जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोकांना जीव घातला. रोज 7-8 हजार लोकांना जीव घालायचो. तिथं काय अशी फॅमिली आम्हाला दिसलेत की फक्त आई वडील, मुलं कुठं परदेशात, बाप. बंगला पण जेवायचे प्रश्न होते. म्हणजे मी जिथं वाटप करायचो तिथं लाईन लावून यायचे हो साहेब. इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे एवढे बंगले असून एवढं असून काय फायदा ना. मुलं कुठं तर परदेशात. त्यांना म्हटलं तुम्ही येत नका जाऊ, आम्ही तुमच्या घरी डबे पोहोचू. आम्ही त्यांच्या घरी डबे पोहोचले, औषध पाणी दिलं, गोळ्या लागत असेल तर गोळ्या पोहोच केल्या. मग विचार आला की आपलं टॅलेंट जर तिकडे गेलं असेल तर आपलं टॅग आहे आत्मनिर्भर भारत. बरोबर. आपलं देशातलं टॅलेंट तिकडे गेलेलं आहे तर ते आणण्यासाठी आपलं देऊळबंद भागतील. ओके. त्यांनी त्यांची सेवा न करता आपल्या भारताची. भारताची सेवा करावी, म्हणजे हे आता आमचं उद्दिष्ट आहे. आता या पॉडकास्ट आता राघव शास्त्री तिकडे भेटणार राघव शास्त्री 3 मध्ये. आणि मी देऊळबंद 11 भाग करतोय. 11 भाग. 11 भाग करतोय. वेगळे त्यात वेगळे सामाजिक वेगवेगळे विषय घेऊन, सामाजिक विषय घेऊनच करतोय. पहिल्याला राघव शास्त्री भेटणार, आता तिसऱ्याला, दुसऱ्याला चौथा भेटणार, असं सर्व करून Interlink 10 भाग असणार. कनेक्ट करत जाणार. आणि 11व्याला माझी जी नातबाई आहे म्हणजे हिची मुलगी आयरा म्हणतो मी तिला, राधा म्हणतो, 11व्या भागाची ती हिरोईन असणार आहे. इथपर्यंतचं प्लॅनिंग झालंय. बाप रे. मला नाही वाटत आता हे कुठल्या तुम्ही इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे रिव्हील केलेलं आहे. नाही केलेलं नाही मी केलेलं नाहीये. आजपर्यंत नाही केलं. बघा म्हणजे तुमच्याकडे त्यासाठी पहिल्यांदाच सांगतोय. हा. त्यासाठी लोकांनी गप्पा कट्टाला सबस्क्राईब केलं पाहिजे. अशा अननोन गोष्टी ज्या कुठे रिव्हील नाही होत त्या इथं होतात. हा. सर ज्यावेळेस आता आपण बोलताना तुम्ही मला बोलला की तुम्ही स्वामी भक्त आहात दोघं देखील. हो. तर तुमच्या कुटुंबामध्ये स्वामींची भक्तीची सुरुवात नक्की कुठून कशी चालू झाली ते ऐकायला आवडेल. खरं माझं लग्नानंतर माझी मिसेस खरं स्वामी भक्त. हम्म, हम्म, हम्म. ती तिकडचे सटाणा नामपूर म्हणजे मालेगावजवळ ओके. त्यांचं केंद्र वगैरे स्वामी समर्थ हम्म, केंद्र आहे. हम्म, हम्म. आता व्यवसाय करताना कधी अडचणी येतात म्हणून तिने मला सांगितलं की असं असं आहे, स्वामींची सेवा करा तुम्ही. हम्म, हम्म. मग तेव्हापासून मी खरं म्हणजे ते मिसेसकडनं आलेलं आहे ओके. म्हणून मी हे स्वामी समर्थ मार्गात आलो. अच्छा. आणि आईचं पण कसं सुरुवात झाली, तिकडे त्यांच्या शेतावर आहे ना आपलं औदुंबराच्या झाडाखाली स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला असायचा. तर शेतावर सगळ्या बहिणी वगैरे जायच्या तर त्यांना तो दिसला, तर ते तिथे पूजा करायला लागले, प्रदक्षिणा घालायला लागले. मग ह्यांची सेवा आणि मनातलं श्रद्धा वगैरे बघून आजोबांनी, आमचे भाऊ बाबा, त्यांनी त्यांच्या शेतातली जमीन केंद्रासाठी दिली. तर तिथे एक मंदिर बनवलं स्वामींचं. तर ते अजूनही तिथे आहे. खूप छान मस्त मोठं मंदिर आहे. ओके. तिथे रोज पूजा आरती सगळं असतं. अच्छा. मग ज्यावेळेस आता घरामध्ये असं हा. आध्यात्मिक वातावरण तयार झालं तर ऑब्व्हियसली काही ना काही प्रत्येकाला आयुष्यात अनुभव येतो. तर मला येतात ना. दोघांकडून एक एक अनुभव ऐकायला आवडेल सर. पहिलं तुमच्याकडून. नाही बघा, अनुभव म्हणजे कसं आहे, आपण काय मागायचं त्यांच्याकडं, बरोबर. त्यांना माहिती असतं ना सर्व. आपण किती अडचणीत, मी कधी मागितलं नाही. फक्त कसं आहे त्यांचं वाक्याचं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आपली रोज सेवा करायची. बिझनेसमध्ये प्लस मायनस प्रत्येकाचे असतं साहेब. कोणी Right. असं नाही आहे. मी Ups कधी and downs निगेटिव्ह आहेत. राहिलोच नाही, मी कायम पॉझिटिव्ह राहतो.
कुठलं म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये असेल किंवा या पिक्चरच्या याच्यामध्ये असेल, आय एम ऑलवेज पॉझिटिव्ह, मी कायम पॉझिटिव्ह राहतो. त्यामुळे ते सक्सेस होतच ना. आणि त्यांच्याकडे काय मागायचं, त्यांना तर सर्वच माहिती आहे, म्हणून मी कधीच मागत नाही. आपली फक्त सांगतो की देऊळबंद 11 भाग माझ्याकडनं करून घ्या, एवढीच मी त्यांच्याकडे मागणं करतो बस. आणि ते होत आहे आता. आणि होत आहे ते. आता 3ऱ्यापर्यंत आले, आणि असे 11 आपलं होऊन जातील. इंटेन्शन क्लिअर आहे ना साहेब, इंटेन्शन क्लिअर असल्यावर सर्व होतं व्यवस्थित. राईट. आता ही तुमचा काय असा अनुभव आहे? अनुभवपेक्षा फक्त बळ द्या, जे काही येईल त्याच्यातनं इझिली बाहेर निघूया, एवढंच मागणं आहे देवाकडे. आणि आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो ना साहेब, बरोबर. कर्मच आहे ना महत्वाचं. स्वामींनी आपल्या सिनेमात पण तेच सांगितलं आहे, कर्म केलं की फळ मिळतंच. फळ मिळतच ना. आपले कर्म चांगले करायचे, बाकी राईट. मग सर, ज्यावेळेस आता आपण चित्रपटाच्या बद्दल बोलत आहोत आणि खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे, तर मला हे समजून घ्यायला आवडेल की ज्यावेळेस देऊळबंद भाग 1 याची संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली असेल की हा असा काय काय मेसेज आपण देऊ शकतोय समाजाला, तर त्यावेळेस जो विचार होता, तर त्यावेळेस तर ऑब्व्हियसली व्यावसायिक काय त्यामध्ये गणित नसणार आहे की ह्यातून किती उत्पन्न होईल काय. तर हे गणित ज्यावेळेस आता तुम्ही पाहताय की देऊळबंद 2 100 कोटीच्या घरात गेलाय, तर आता पुढचा जो चित्रपट आहे तर त्याला तुम्ही कुठला टप्पा ठेवलेला आहे? मग आता देऊळबंद 3 किती कोटींच्या पुढे जावं? आता साहेब माझं पण आता मी सर्व बघतोय ना, म्हणजे हिंदी फिल्म असेल, साऊथची फिल्म असतील, हे एक वेगळ्या लेवलला जातात. बरोबर. म्हणजे 500 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी. आता मराठी सिनेमा इतिहास घडवणार, एवढंच सांगतो, 100% घडवणार. आता देऊळबंद 3 तर 150-200 कोटी होणारच, 100% होणार. आणि मराठी सिनेमा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान आहे, बरोबर. आपल्याला जगाच्या पाठीवर न्यायचं. म्हणजे मला तुमच्या बोलण्यातनं एवढा तरी कॉन्फिडन्स जाणवतोय की एक दिवस मराठी सिनेमा हा ऑस्कर विजेता सिनेमा म्हणून होणार. व्हायलाच पाहिजे ना, का नसावं ना. मराठी सिनेमा मोठा व्हायलाच पाहिजे. आपण तो महाराष्ट्रात मोठाच आहे, सर्वजण महाराष्ट्रातच आहे ना साहेब. सगळे बरोबर. इंडस्ट्रीज महाराष्ट्रात इंडस्ट्रीज आपल्या इथे. आपल्या इंडस्ट्री महाराष्ट्रातच आहे. राईट. ऑलमोस्ट. आणि आपलं मराठी प्रेक्षक आता बघा, मला वाटतं आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या काय 14-15 कोटी असेल. किती लोक बघतात हो, म्हणजे 10-15% जरी सिनेमा बघितला तो कुठल्या कुठं जाईल ना, सगळे रेकॉर्ड मोडून सर्व रेकॉर्ड मोडतील. ते आपल्याकडनं होत नाही, पण आपण तिथपर्यंत जात नाही. मराठी प्रेक्षकापर्यंत आपण तिथपर्यंत जात नाही. जसं प्रवीणजी आणि मी अख्खा महाराष्ट्र फिरलो, मी स्वतः फिरलो त्यांच्याबरोबर. हो, बरोबर. नागपूरपासून नागपूर, अमरावती, अकोला, शेगाव, जळगाव, नंतर अंमळनेर, नंतर एरंडल, पाचोरा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, मालेगाव, नाशिक, कोपरगाव, म्हणजे माझं गाव कोपरगाव, त्याच्यानंतर लोणी, म्हणजे छोटे छोटे प्लेसेसला आम्ही गेलो. आजपर्यंत कोणी तिथं गेलं नव्हतं. पण त्याच्या काय संकल्पना होती? असं संकल्प म्हणजे आपण जोपर्यंत रूट लेवलला जात नाही ना, तोपर्यंत सक्सेस नाही ना साहेब. जरी पुणे, मुंबई, नाशिक, म्हणजे मुंबई पुणे हे मेन आपलं इंडस्ट्रीचं कलेक्शन, बरोबर, 60-65% असेल, 70% असेल. पण जोपर्यंत रूट लेवलला जर चाललं तर सक्सेस वाढणारच ना साहेब. बिझनेस वाढणार, बॉक्स ऑफिसचं कलेक्शन वाढणारच. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचलो. आज बघा, आम्ही फिरल्यामुळे सर्व फिरताय. आता मराठी इंडस्ट्रीवाले फिरतायत, हिंदीवाले फिरायला लागले. हा, हिंदी कधी असं फिरत नव्हते. होते का, फिरत होते का तुम्ही सांगा? थिएटर व्हिजिट वगैरे नाही, हिंदीचं थिएटर व्हिजिट किंवा सिटी व्हिजिट सुद्धा नव्हते. आता ते तगडे पॅटर्न म्हणायला लागले. म्हणजे एक कॅमेरा, बरं आमच्या मागं कुठली कॉर्पोरेट कंपनी नाही, आमच्या मागं कुठला जिओ चॅनल नाही किंवा कुठला चॅनल नाही ना आमच्या मागे. आम्ही आमचे, आणि आमच्या मागे स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. स्वामींपेक्षा कधीच विचारच केला नाही मी, तो कधीच विचार नाही केला. म्हटलं स्वामी आपल्याला काय रस्त्यावर सोडणार नाही किंवा काय नाही, आपल्याला कधी ते नुकसानमध्ये आणणार नाही. बरोबर. तो कॉन्फिडन्स तो होताच माझ्यामध्ये. ज्यावेळेस आपण आता पाहतो की बऱ्याचदा लोक असे बोलतात, ज्यावेळेस एखादा चित्रपट चालत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कॉन्टेंट जर का चालत नसेल, वेब सिरीज असेल काही,
तर कायम मराठी ऑडियन्सला दोष दिला जातो की मराठी ऑडियन्स घराबाहेर येत नाही किंवा मराठी ऑडियन्स मराठी कॉन्टेंट कन्झ्युम करत नाही. पण ज्यावेळेस आता आम्ही पाहतोय की देऊळ बंद 2 जर का 100 कोटीपर्यंत जाऊ शकतोय आणि त्याच्या पुढे देखील अजून जाईल तो, तर असं ज्यावेळेस चित्र दिसतंय तर कुठेतरी मग आपणच कमी पडतोय असं वाटतंय का की तिथपर्यंत जात नाही आपण त्या मग तेच ऑडियन्स? ना आम्ही जे केलं तुम्हाला तेच सांगतो ना, आम्ही मराठी ऑडियन्स पर्यंत पोहोचलो ना. बरोबर. आता मराठवाडा विदर्भामध्ये म्हणजे मराठवाड्यात नाही विदर्भामध्ये आम्ही गेलो ना, मग पहिल्यांदाच कोणीतरी आमच्याकडं आलं म्हणजे प्रवीण जे आले, हिरो आले, म्हणजे तिथपर्यंत कोणी गेलं नव्हतं ना साहेब. जोपर्यंत तुम्ही Celebrity बघितलं तिथपर्यंत नाही. जात नाही. बिग पॉकेट म्हणून कन्सिडर नव्हते हा करत आता तुम्ही त्यांना. मला सांगा एखादी वस्तू आपल्याला विकायची असेल तर आपण रूट लेवल पर्यंत जातो ना, त्याचं मार्केटिंग करतोच का नाही सर्वीकडे. स्ट्रॅटेजी आहे. त्याची स्ट्रॅटेजीज आहे नाही पण बिझनेसची. आपण याला बिझनेस म्हणूनच बघायला पाहिजे ना. बरोबर ठीक आहे मी ते डोनेट करेल तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर. पण याच्यामधून जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल, तुमचं जर कलेक्शन चांगलं आहे, तुम्हाला रूट लेवलला जायलाच पाहिजे. ओव्हरसीज शोज आहेत, तंबूसारखे कलेक्शन आहेत. आता काही गावामध्ये दुर्गम भागात कुठं काय तुम्ही सांगा ना, तिथे Theater कुठलं नाही. थिएटर नसतं काही Theaters नसतं. नाहीयेत. मंगल कार्यालयात दाखवले आपण सिनेमा. हा देऊळबंद 2. मंगल कार्यालयामध्ये हो एखादा एक्झाम्पल सांगाल का कोणत्या इथे झालं? जुन्नरच्या साईडला आहे ना, तिथं शो लावला होता. थिएटरवाल्याचं कनेक्ट करून दिलं. ओके. 1000 लोक 1000 लोक मंगल कार्यालय. एवढं तर कॅपॅसिटी थिएटरची पण नाही थिएटरची एका पण शोला. नसती. पण मंगल कार्यालयात बसतात ना जरा हा. मांडे घालून मस्त बसतात बघितलं. अशा म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतात ना ते. असे कारण का तिथपर्यंत गेलं पाहिजे ना. बरोबर. तुम्ही सांगा आज खेडेगावात राहणार म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येणार 20-25 किलोमीटर जाणं येणं शक्य नाही ना. अहो त्या लोणीला आम्ही गेलो होतो प्रवरानगर. प्रवरानगर. रात्री 9 ते 12चा शोध. एक आजी आजोबा आले म्हणजे ते एक 150चं तिकीट आणि एक काहीतरी 100चं. अहो म्हणे हा फरक काय हो, आम्ही 30 वर्षात कधी थिएटरला आलोच नाही. अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी काढल्या. म्हणजे 85 वर्षाचे आजीबाई, 75-80 वर्षाचे आजोबा, म्हणजे खूप लोक भेटले आम्हाला. तर आम्ही कधी थिएटर 30-30 वर्षात पहिल्यांदा येतोय. काही मग ते कनेक्ट झाले ना आपल्या बरोबर, आलेले. त्यांना बरोबर. पण इच्छा झालीच ना. असे खूप आहे ना, आपण तिथपर्यंत जात नाही ना. तिथपर्यंत गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. पण ज्यावेळेस आता तुम्ही हे सर्व सांगताय ते ऑब्व्हियसली ऐकायला खूप चांगलं वाटतंय. पण त्याच्या मागे जर पाहिलं तसं बिझनेस म्हणून तर ह्या इंडस्ट्रीमध्ये पायरसी हा खूप मोठा रोग आहे आपण पाहिलं तर लागलेला. कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये कुठला जरी चित्रपट आला तर तो 2-3 दिवसात कुठं ना कुठं लीक होतो आणि लोक घरात बसून बघणं प्रेफर करतात. तर हे कसं काय तुम्ही टाळलं? कारण आम्ही देऊळ बंद 2च्या बाबतीत पाहिलं की पायरसीचं म्हणजे कुठं दिसतच नव्हतं असं. ते नंतर झालं असेल ते. पण आता कसं आहे, एक चांगला मेसेज पण होता आपला. पायरसी असते त्याच्यामध्ये आपण हे केलंच होतं ना, ते anti डाउनलोड piracy. करायचे आणि हां. अजून दुसरी गोष्ट एक तुमच्याच माध्यमातून आव्हान पण करायचंय मला, की थिएटरमध्ये जाऊन रील्स आणि व्ह्यूजसाठी लाईकसाठी जे मेन सीन Scenes. शूट करून हां. टाकतात सोशल बरोबर. मीडियावर, हे काय नवीन सुरू झालंय काय? म्हणजे त्याच्यातनं सगळा मूवी कळतो. तुम्ही बघून आलात, पण पुढच्या लोकांना तर बघायचं आहे ना अजून मूवी. बरोबर. त्याच्या मागे 500 लोकांची जवळजवळ 2 वर्षाची हां. मेहनत असते. तर ती अशीच कशी घालवतात म्हणजे काय? मी स्वतः मूवी बफ आहे. मी ऑलमोस्ट एव्हरी फ्रायडे लागणारा मूवी जाऊन बघते. पण असं मनात नाही ना येत विचार, की अरे आपण हे शूट करूया, मग हे घरी दाखवूया लोकांना, असंच बघा तुम्ही. असं नाही ना व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की लोकांमध्ये काय झालंय आजकाल की अटेन्शन घेणं फक्त हां. काहीतरी मी करतोय करतोय. ते लोकांना कळलं पाहिजे. पण त्यांना हे नाही समजत की त्यांनी किती लोकांचं नुकसान होऊ शकते. बरोबर. आता मी ज्यावेळेस पाहिला आपला देऊळ बंद 2 तर मी आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये विनोद सर होते आपले, विनोद वानवे. तर मग मी त्यांना पर्सनली पाठवलं, संस्कृतीला पाठवलं की पाहिला मी असं असं माझं म्हणणं आहे. त्यांना व्हॉइस नोटवर पाठवलं. कारण मला माहिती आहे मी जर स्टोरी टाकली आज मला फॉलोअर्स आहेत एवढं सगळे, मूवीला रिस्पॉन्स येईल ती वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे हा देखील ड्रॉबॅक होऊ शकतो की इतक्या लोकांच्या गोष्टी आहेत, सीन कितीतरी आहेत किंवा गाणी आहेत की एखादा सीन असा घेतला तो टाकू शकतोय छान छान, पण त्याचा प्रॉब्लेम हा होऊ शकतोय. तर मग मी काय करतो या केसमध्ये, कुठल्याही मूवीला गेलो ना,
मूवीचं जर ऑफिशियल हँडल असेल किंवा त्या ॲक्टर्सचं असेल ते मेन्शन करायचं आणि लिहून टाकायचं काय असेल ते मूवीच्या पोस्टर सोबत. त्यामुळे मग आपल्याला जे लिहायचं आहे, ज्यांना रिव्ह्यू द्यायचा आहे ते रिव्ह्यू देऊ शकतात आणि चित्रपटाला देखील काहीच प्रॉब्लेम नाही. एक्झॅक्टली, तुमची सेल्फ क्रिएटिव्हिटी वापरायला पाहिजे ना. हा. दुसऱ्यांच्या क्रिएटिव्हिटीवरती व्ह्यूज ते- आणि लाईक्स नाही यायला पाहिजे. असं. चुकीचं आहे. म्हणजे आता जर का शेवटचा सीन जो खूप क्लायमॅक्स सीन हो क्लायमॅक्स आहे ना तो ते जो लोक तुम्ही आधी लीक करून टाकला Leak टाकला. शॉर्ट्स वरती, रील्स वरती, त्यामुळे ज्याला लोकं काय पहिले येणार? बघायचं त्याला दिवशी. पिक्चरच कळून जाणार. हा. सगळं येतं लगेच रील्स वरती. कोणते पण मूवी लगेच रील्स वरती सगळे पहिल्या दिवशी स्पॉयलर्स दिसायला येऊन लागतात. जातात लगेच. ते एक फार धोका आहे आपल्या ते इंडस्ट्रीला. पण आता ते चुकीची गोष्ट आहे. चुकीची म्हणजे आहे. बऱ्याच करायलाच लोकांची नाही मेहनत पाहिजे. तुम्ही एका काय म्हणू शकतो लाखभर व्ह्यूज साठी लगेच. साहेब सिनेमा हे करताय. बनवायला 2.5-2 वर्ष लागतात साहेब. Right. असं 3 तास दिसतोय पण त्याच्या मागचे कष्ट त्याच्या किती मागचे artist, नाही एवढे सोपे किती आहे. 24 सगळे तास लोकं- ते स्ट्रेस मध्ये सगळे मग काम काय करत stress असतात. मध्ये जेवण राहतात. नाही, पाणी नाही मग. वेळेवर, ऊन वारा पाऊस. पण आपला देऊळबंद 2 सर्व ऊन वाऱ्यामध्येच होता. लाईव्ह Right. 45 लोकेशन. डिग्री 44 डिग्रीवर सर्व ड्राय एरियामध्ये दाखवायला सिनेमा आहे. राईट. पण तुम्ही ते कष्टाचं हे करताना त्यांना म्हणजे व्हायला नाही पाहिजे असं. बरोबर. म्हणजे ते कुठेतरी लोकांनी हा, एक सर्वांनी सामाजिक एक- जबाबदारी म्हणून केलं म्हणून एक पाहिजे. सांभाळले पाहिजे एवढे. बरोबर आहे. मी कोपा मॉलला गेलो होतो हा. PVR ला पाहायला. तर मला तर सुरुवातीला तिकीटच भेटत नव्हतं. हा तिकीट मी नव्हतं. एकदम रात्री 11:30चा शो बघितलाय. कारण तिकीट्सच अवेलेबल नव्हते आणि त्यात पण कॉर्नर सीट मिळाली मला रात्री 11:30ला सुद्धा. आणि मी पाहिलं तर फक्त मराठी कुटुंब नव्हती, ऑलमोस्ट सगळ्या सर्वच होते. रिलिजन्सची लोक होती तिथं. म्हणजे यंग मुलं मुली सुद्धा होते साहेब. हो, हो, young आणि मुलं मुली family, भरपूर होते. छोटे मुलं घेऊन पण जातात. म्हणजे खूप रील्स तर जास्त. असे बघितले की आमच्या मुलींचा पहिला सिनेमा असं पहिला असेवाले रील्स सिनेमा आहे. होते. तो मुलं तर अशा हात जोडून होते हो, लहान लहान मुलं. बसतात. म्हणजे असे माझी फोटो. मुलगी ते स्वामी समर्थांच्या एंट्रीला नमस्कार करून असं वगैरे पूर्ण एकदम म्हणजे भारावून जातात छोटे मुलं बघताना. राईट. कारण घरात पूजा होताना बघतात आणि ते स्क्रीनवरती दिसतात तर ते छान वाटतं छोट्या मुलांना पण. आणि 1-2 व्हिडिओज पण मी पाहिले की काही प्रेक्षक म्हणजे होते ज्यावेळेस मनोहर सरांना भेटले थिएटर व्हिजिट दरम्यान, तर ते देखील भावुक झाले होते. काही लोक त्यांचं दर्शन देखील घेत घेतात होते. ना हो. हो 100%. त्यांच्यामध्ये त्यांना स्वामी स्वामी दिसले. दिसतात स्वामी ना. दिसतात. बरोबर. ठीक आहे ते नट आहे चांगले आहेत उत्तम म्हणजे असं नट म्हणजे खरं सांगतो म्हणजे 650 सिनेमे केलेत हो त्यांनी. जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही त्यांच्यासाठी थांबलो. म्हटलं तुम्हीच पाहिजे आम्हाला. त्यांना पॅरालिस झालं होतं. म्हणजे त्यांच्या लक्षातच राहायचं नाही, उभे राहिले का पडायचे. पण प्रवीणजींना आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, ते तयार झाले माहिती आहे का. त्यांनी अभिनय सोडून दिला होता. मग आता 11 सिनेमे कसं करणार आता हे? नाही आता ते म्हटले 4-5 पर्यंत मी करू शकतोय. आता ते शेवटी त्यांची तब्येत आणि त्याचा तो बरोबर. विषय आहे. शेवटी आपण हे जास्त प्रेशर देऊ शकत नाही नाही, ना ते तर अशा आहे. वेळेस. म्हणजे ते पण शक्य पण व्हायला पाहिजे. जोपर्यंत ते करू शकताय तोपर्यंत आहेत स्वामी असं. म्हणजे मी त्याच्याबद्दल एक सरांचा इंटरव्ह्यू देखील पाहिला होता माझा कट्टावरती. आय गेस बोलत होते ते की किती स्ट्रेच होता तो 1 दिवसाचा शो. हो 33 तास 33 hours. हा. तर म्हणजे त्यांना पण सलामच आहे की या वयामध्ये देखील ते एवढं कॉपरेटिव्ह आहेत आणि एकदम काय स्ट्रेच होतं मध्ये आमच्या केलं. तरड्यांसमोर कोणी बोलू शकत नाही ना. ना आम्ही बोलत ना कोणी कलाकार बोलू शकत. Boss काम man. ते कामाच्या बाबतीत तर काय म्हणजे त्यांना ते एकदम त्यांचं पॅशन आहे ते. पॅशन आणि विजन पण जबरदस्त. विजन आहे कसे सीन काढायचे किती वेळात काढायचे खूप ते त्या बाबतीत म्हणजे आम्ही कधी इंटरफेरन्स हे करत नाही. मी फक्त शूट मला वाटतं 2 वेळेसच गेला असेल आत्ता. पूर्ण शूट मध्ये हा फक्त? फक्त 2. एकदा सुरुवातीला पूजेला आणि मध्ये एकदा गेलो बस. नंतर मी गेलो पण. बापरे. मॅम तुम्ही? माझी मुलगी खूप छोटी आहे. मी ऑफिस बॅक एंड आणि ते याला होती ना Okay. गाण्याला गाण्याला ना. होते मी, गाण्याची खंडेरायाच्या सुरुवात shootला तर होते. तिची मुलगीने तिनेच केलंय ना ते. अच्छा. मग ज्यावेळेस आता तुम्हाला देखील या क्षेत्रामध्ये आता अनुभव येत आहे सरांसोबत काम करताना, आणि मग प्रवीण सरांसोबत काम करताना तुम्हाला काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या? म्हणजे एक आपण बघतो ना की एखाद्या व्यक्तीला भेटलोय तर आपण त्याच्याकडून काय ना काय गोष्टी शिकत असतो. जसं सरांकडून तुम्ही सांगितलं काय काय गोष्टी आहेत, तसं प्रवीण सरांकडून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? पहिले तर त्यांचं विजन फार जबरदस्त. म्हणजे हे कुठे कधी वापरायचं हे म्हणजे ते जे ते विचारात त्यांच्या असतं ना, म्हणजे स्टार्टपासनं ते खूप म्हणजे खूपच जबरदस्त आहे. दुसरी गोष्ट जे लाईव्ह लोकेशन्स जे ते निवडतात, जे स्क्रीन सिनेमामध्ये खूपच असे अफाट दिसतात एकदम मस्त,
ते आणि कोणत्याही कलाकाराकडून ती जी ऍक्टिंग करून घ्यायची, कसं बाहेर काढायचा आतला कलाकार, ते खूप मस्त. म्हणजे आता तुम्ही बघतच असाल स्नेहल मॅमची ऍक्टिंग, हा. काय अंगावर काटा काय येतो, जबरदस्त. डोळ्यात पाणी येतं. हो, म्हणजे असं वाटतं ना की आपण ते जगतोय समोर Right. लाईव्ह, म्हणून तर ते फिलिंग तसे येतात आपल्याला. सो ते सगळं शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. आणि स्टोरी टेलिंग, स्टोरी टेलिंग तर अहो, ते खूप डायलॉग तर टाइमवर बदलतात, हा, त्यांना आठवलं तर dialogue. बदलतात. डायलॉग On time. ऑन टाइम काय चुकतं त्यांचं म्हणजे. की ह्या शूटला हे आता ह्या स्टोरीला हे बरोबर वाटतंय, तर ते पण ते शब्द पण सुचणं त्या काळात तेव्हा तेव्हा ते शक्य आहे का live एवढं एकदम- प्रेशर असताना. खूप प्रेशर हो. आणि माइंड थकतं एवढं 10-12 तास 24 तास काम करून कंटिन्युअसली. फार म्हणजे त्या आणि बाबतीत त्यांची एनर्जी, एनर्जी बापरे, लेवल एनर्जी तर खूपच. म्हणजे त्यांच्यासोबत थांबून आपल्यालाही तेवढी एनर्जी फील व्हायला लागते. नाही, ते बाहेर दिसतात तसे म्हणजे हम्म. जसं कामच्या बाबतीत ते कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे ओके. त्यांचे स्नेहल असो, मोहन जोशी असो, त्यांच्या कोणी नादी लागत नाही. काम एका कामच असतं. पण त्यांच्यातला माणुसकी पण फार आहे, प्रेमळ पण खूप आहे. म्हणजे प्रत्येकाची काळजी घेणं. म्हणजे माझं एक उदाहरण देतो तुम्हाला. कोरोना काळात म्हणजे मला कोविड झाला होता. हम्म. म्हणजे हॉस्पिटलमध्ये कसं तेव्हा एकच ना, कोणीच जवळ नाही. बरोबर. मी त्यांना रात्री फोन करायचो. ते माझ्यासाठी 3-3, 4-4 तास जागायचे. मी झोपल्यावर ते झोपायचे. घरी डिस्चार्ज मिळाला मला. घरी आलो तरी रात्री 2 ते 5 माझ्यावर जागायचे ते. माने साहेब, मग ते आवाज नाही आला, मी झोपलो का मग ते झोपायचे. म्हणजे त्यांचं माझं रिलेशन, ते मी प्रोड्युसर, ते डिरेक्टर असं नाही. फॅमिलीसारखं रिलेशन. नाही तर कधी कोणाचं जमत नाही. बरोबर. या बऱ्याचदा हे होतं industry म्हणजे मध्ये डिरेक्टर आणि प्रोड्युसरचं पण खटक. त्याच्यातलं जे त्यांचं माणुसकी, प्रेमळ, सच्चा मित्र, म्हणजे आमच्या अशी रिलेशन आहे. म्हणजे ते नुसतं काम केलं बाबा तू तुझ्या, तसं नाही. म्हणजे असे दोस्तीलायक माणूस आहे. अच्छा. मग कुठेतरी त्यांची जी इंडस्ट्रीमध्ये देखील चर्चा आहे की मित्रांना हो. भावासारखं ट्रीट करतात, हो. ते एकदम एक फॅमिली Correct, म्हणून correct. राहतात कायम. तर ते अनुभव आता मला तुम्ही सांगितल्यावर देखील आता नाही, विश्वास खरं- पडतोय हो, म्हणजे ही नाही, गोष्ट 100% खरंच खरी आहे. खरंच आहे, हो. खरंच आहे ते. म्हणजे असं नाही, ते इट्स अ फॅक्ट. त्यांच्या सिनेमात त्यांचे सर्व मित्र असतात बघा. राईट. त्यांचे दया नाही, आहे, पण पिट्या आहेत. ते त्यांचे सगळे मित्र आहेत ना, बाकी कलाकार असो नसो, पण सगळीकडे प्रमोशनला ते त्यांच्यासोबत फिरतात. कलाकार येऊ न येऊ ते सगळीकडे दिसतात बघा. हक्काचे आहे ना ते. बरोबर. मित्र आहे ना. कुठे कुठल्याही म्हणजे city त प्रवीणचा कुठे. सिनेमा काय म्हणजे तो आपला सिनेमा असं समजूनच ते फिरत. राईट. आणि आम्ही पाहिलं की म्हणजे पिट्या दादांचे सीन कमी होते यामध्ये, हो, हो. प्रमोशनला सगळ्यात पुढे सर्वीकडे पुढा हो. होता तो. पिठा सर्वीकडे पुढा होता, खरंच पुढा होता. त्यांच्यासारखे कुठलीही मित्र पाहिजे. अडचण येऊन दिली नाही त्यांनी. साईटवर जेव्हा काही इमर्जन्सी असतात ना, खूप गोष्टी असतात. जे कमी पडलं ते, पण ते कधीच तो मागं नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे असं. प्रवीणचं कसं आहे, हे पाहिजे म्हणजे पाहिजे. बाय हुक बाय कुक आणणार ते कुठली Any गोष्ट cost ती any पाहिजेच. gost. आणि बरं ते काय भोर आतमध्ये 30-40 किलोमीटर आत, तिथं काय सोय हो साहेब. काळदरीच्या तिकडेच केलं होतं ना हा, shoot ते भोर side ला. भोरपासून 30-40 हम्म. किलोमीटर. काही ते संगम माऊली जे आपलं गाणं झालं, संगम मावलीच तिकडे. काही 500 म्हणजे हम्म. म्हणजे त्या बाबतीत ती टीम फार चांगली आहे. तो विनोद वनवे, हम्म. आमचा विशाल चांदणे, राईट. दीपाली आंबेकर आहे. म्हणजे याच्या मागे ह्या लोकांचे पण खूप कष्ट आहे हो. बरोबर. कलाकारांचे Strong तसे people. पण जे एकदम. बॅक आहे, खूप मोठं काम आहे ते. सोपं नाही ते. ते तर आहे. म्हणजे डिरेक्शन तर सरांचं बेस्टच आहे, हो, पण त्यांचं साऊंड सेन्स पण खूप चांगला आहे. हो. म्हणजे प्रत्येक पिक्चरचं एक गाणं ते हिट होतं म्हणजे होतच. होतं. हे आता सुद्धा राया राया खंडेरायावरती इतके रील्स, आता मी जेजुरीच आहे, इतक्या लोकांनी नवीन कपल जे येतात ना, त्यांचे ते व्हिडिओ बनवतात उचलून घ्यायचे वगैरे, त्याला तेच गाणं, कुणी गाडी घेतली त्याला तेच गाणं, प्रत्येक मंगल कार्याला ते गाणं आहेच. खूप भारी. ते आणि माऊली स्वामी समर्थ पण हिट. हा, ते पण त्याचे hit पण आहे. खूप रील्स खूप जास्त सगळे. रील्स आहेत. आणि हे गाण्याची पण डेप्थ आहे. जर तुम्ही आपण नीट हम्म. ऐकली ना, खूप अर्थ आहे त्याच्यामध्ये. लिरिक्स पण जबरदस्त. म्हणजे त्याला नीट असं शब्दानुशब्द म्हणजे मूवीला मॅच बरोबर एकदम परफेक्ट. ते आणि कुठंतरी- प्रशांत मिसळे, एडिटर, तो हरदास, खूप म्हणजे डेलिकेट आहे. खूप सर्वांचं काम खूप चांगलं आहे. म्हणून ते असं चांगलं प्रॉडक्ट टीम एफर्ट असं हो. जाणवतो त्यामध्ये. म्हणून प्रॉडक्ट चांगलं होतं ना साहेब. Right. कुठल्याही बिझनेसचं आपण चांगलं दिलं तर ते चांगलंच होतं. बऱ्याचदा आपण मग तेच पाहतो की हिंदी चित्रपटांमध्ये देखील की
स्टारकास्ट खूप मोठी असते हो आणि ज्यावेळेस तो चित्रपट येतो त्यावेळेस कळतं की यात काहीच नाहीये, कारण ते प्रोडक्ट तेवढं बनवलेलंच नसतं. करेक्ट. सर आता बिझनेसवरती थोडंसं मला तुमच्याशी चर्चा करायची, कारण माझा इंटरेस्ट खूप जास्त बिझनेसमध्ये असतो. तर तुम्ही आता एवढं सगळं करताय, पण आता तरुण जे आहे आजकाल, जे काय ना काय शिकायला पाहतात, तर तरुणांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल की कोणत्या 5 गोष्टी एखाद्याला जर बिझनेस करायचा आहे किंवा करत असेल तर सातत्यपूर्ण पद्धतीने त्यांनी त्या 5 गोष्टी केल्या पाहिजेत सस्टेन करायला मार्केटमध्ये? कसं आहे, आता मी पण इथं पुण्यात आलो, मी काय वडिलांनी पाठवलं आणि मी इकडं आलो. कसं आहे, कुठलाही बिझनेस करताना आहे ना, आता माझा मुलगा पण आहे, मुलगी ती पण आर्किटेक्ट आहे, मुलगा इंजिनियर आहे. ते कसं आहे, मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही. तो माझ्या बिझनेसमध्ये पण तो इन्फ्रा कंपनीमध्ये तो काम करतो. ओके. स्वतःची इन्फ्रा कंपनी. त्याला म्हटलं तुला मोठं व्हायचं ना, तू तुझं सेपरेट ऑफिस कर. राईट. शेवटी आपण एकच आहोत. ती जबाबदारी कळते ना, जाणीव होती. जबाबदारी दिल्याशिवाय माणूसाला कळत नाही की किती उन्हाळे पावसाळे बघावं लागतात ना. बरोबर. जे आम्ही आमच्या काळामध्ये बघितलेले, त्याच्यातनं आम्ही उभं राहिलेलं आहे. राईट. तर आपलं प्रामाणिकपणा, सच्चेपणा म्हणजे सचोटी, टाईम आणि त्या धंद्या ज्या बिझनेस करतो त्याचं पॅशन, आवड पण पाहिजे. त्यात नवीन काय काय आपण आणू शकतो, काय नवीन डेव्हलप करू शकतोय, ह्या गोष्टी सर्व आपल्याला करावंच लागतं ना. बरोबर. आणि ग्राहक हा आपला देव आहे थोडक्यात. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. कोणाची काही अडचण असेल तर ते सोडवल्या पाहिजे, स्वतः सोडवल्या पाहिजे. म्हणजे बिझनेसचा हा प्रत्येकाचं बिझनेसमध्ये हा ॲटिट्यूड असलंच पाहिजे ना, राईट. तरच सक्सेस आहे ना. ऑब्विसली. आता मुलगी आर्किटेक्ट आहे, ती पण आता रिडेव्हलपमेंटमध्ये बघते, जावई पण आहे ते रिडेव्हलपमेंटचं बघतात. मुलगा आमचा कमर्शियल प्रोजेक्ट आहे, त्याची इन्फ्रा कंपनी आहे, सर्व असे आणि व्यवस्थित चाललंय सर्व. याच्यामध्ये आता ताई, तुम्ही जसं सरांनी सांगितलं की तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि तुम्ही बाकीच्या गोष्टी पाहता, मग ज्यावेळेस तुम्ही सेट पाहिले किंवा जे लोकेशन्स सेट केले होते आपल्या मूवीसाठी, ते ज्यावेळेस पाहता तर त्यातून देखील तुम्हाला काही तुमच्या बॅकग्राऊंड रिलेटेड गोष्टी समजतात का, की हे अशाने असं केलं तर हे आपण इकडे सुद्धा आपल्या क्लायंटसाठी पण करू शकतो, असं काही सुचतं का त्यावेळेस? हो, आता जसं मूवीमध्ये गावाकडचं होतं तर वाडा स्टाईल, म्हणजे काही काही सीन्समध्ये ते पाटलांचा वाडा वगैरे होता. तर ते आता कुठे फार्म हाऊस करायचं असेल तर माझ्या डोक्यात पहिले येतं की पहिले मराठी स्टाईल, मराठी बरोबर. आर्किटेक्चरमध्ये वाडा केला आपण. म्हणजे जुनं आपलं जे आहे मूळचं मातीतलं ते पहिले आपण केलं तर त्याचं एक लुक आणि फील वेगळं आहे. आजकाल कोणी बरोबर. करत नाही. सगळ्यांना ते इन्फिनिटी पूल आणि हे सगळं पाहिजे. पण ठीक आहे, तुम्ही ते करा, पण जर एंट्री वाड्यामधनं केली तर ते डोअर जे असतात पूर्ण एलिमेंटल आर्चेस आणि ते सगळं ते खूप छान वाटतं. जे आता कुठे हरवतंय, सगळीकडे स्क्वेअर प्लेन सगळं येते, पण असं नाहीये. आपलं मातीतलं आर्किटेक्चर कार्विंगवालं आहे, डिटेलवालं आहे, तर ते तसं यायला पाहिजे असं बरोबर. मला माझ्या थॉट. आपलं वारली पेंटिंग देखील आहे, हा, खूप प्रसिद्ध आहे, खूप. म्हणजे त्याला युटिलाइज करू शकतो आपण. कुठे वापरू शकतो, फीचर वॉल म्हणून वापरू शकतो. बरेच जण, म्हणजे मी पण पाहिले की मोरक्कोन आर्किटेक्ट पाहिजे आम्हाला, असं पाहिजे तसं पाहिजे, पण कोणी हा विचार करत नाही जे आपल्याकडे ऑलरेडी आहे ते जगाला पाहिजे. कारण बरेच लोक कोर्टयार्ड, जे कोर्टयार्ड सिस्टीम आहे Courtyard ती आहे. आपल्याकडून आलं ना. Right. मध्ये वाड्याला चारी बाजूनी घर, मध्ये ओपन कोर्टयार्ड, Open, तसंच आहे ते कौलारू, तो फील, म्हणजे ऍटलीस्ट फील देऊ शकतो तुम्ही आरसीसी स्ट्रक्चर करून. हा, फील तर देऊ शकतो, त्याला लुक तसा येईल असं माझ्या थॉट्स आहेत. नाही, बरोबरच आहे. म्हणजे मी देखील पाहिलं की फॉरेनर्स ज्यावेळेस इंडियात येतात तर ते असा स्टे शोधत असते, बरोबर. हो, नॅचरल असा पाहिजे त्यांना, जुना. फील. हा, आणि आपलं आपण इंडियन पाहतो वेगळं. कल्चरचं फील आहे तिकडे, असं पाहिजे असतं सगळ्यांना. राईट. मला तुमच्याकडून थोडं अजून जाणून घ्यायला आवडेल की आता जसं तुमचं बॅकग्राऊंड आहे आर्किटेक्ट रिलेटेड आणि फील्ड ही थोडीशी वेगळी आहे, निर्माता म्हणून काम करणं, किंवा आता जसं सरांनी सांगितलं की तुमची मुलगी 11व्या पार्टमध्ये हिरोईन असणार आहे, मग त्यासाठी आतापासून तुम्ही काय वेगळे एफर्ट्स घ्यायला सुरू केलेत का तिच्यासाठी? नाही, असं काही नाही. ती पण तसं बघितलं तर तिचे मी व्हिडिओ वगैरे काढले तर ती स्वतः ते मूवी मधले डायलॉग बोलते. अरे बापरे, इथे देऊळ बंदच का, जे स्वामी समर्थ म्हणतात ना, ते पूर्ण ऍक्टिंग निशी सगळं व्यवस्थित. ते खंडराया सॉन्ग वरती ती प्रत्येक स्टेपवर डान्स करते वगैरे. ते आता ते काय आम्ही शिकवलेलं नाहीये. प्रवीण तरडे घरी आले होते,
ते म्हणे बघा हिरो आले बरं का असे सांगायचे. हे मग गाणं लावलं हे मला. करतात आणि खंडेराय. दोघं नाचले माहितीये का, प्रवीण आणि ती आमची माझी नातू राया राया मस्त ऍक्टिंग करून एकदम म्हणजे तिला सांगितलं आमचं रोज रात्री असतंच ते गाणं रोज ऐकणारच. रोज. रोज हो, लावायला रोज, लावते, रोज. रोज डान्स करते त्याच्यावर. ते हो. आणि माऊली स्वामी समर्थ दोन्ही लावायचे, दोन्हीवरती डान्स करायचा. ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस इतकी हा. लहान मुलं देखील या गाण्यांमधून किंवा या चित्रपटांमधून प्रेरणा घेते, संस्कार होते ते. तर मला वाटतं पुढची जनरेशन घडताना त्याची खूप जास्त मदत होईल. हो, कारण आज आपलं कल्चर लोक विसरत चालले विसरत आणि चालले. वेस्टर्नायझेशन खूप अडॅप्ट करते ते. आणि व्हायलाच पाहिजे ना साहेब. मी काय म्हणतो ठीक आहे तुम्ही देव माना नका मानू हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण कुठंतरी असतं ना साहेब, तर आपण ते केलंच पाहिजे ना. संस्कार तर पाहिजेच ना. संस्कार बरोबर. केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकले तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. Right. ते आहेच ना. म्हणजे संस्कार पाहिजेत. तुम्ही हे बघा यंग आहेत किंवा सर्व गोष्टी आहेत, पण जिथं जे आपलं आहे ते आपण घ्यायलाच पाहिजे ना. बरोबर. सर मला थोडंसं समर्थ ग्रुप बद्दल देखील जाणून घ्यायला आवडेल की कसं सुरू झालं, काय त्याच्या मागे पुढे संकल्पना आहे. नाही, समर्थ ग्रुप म्हणजे मी 86-87ला पुण्यात आलो. सुरुवातीला मी नोकरी केली, 450 रुपयाच्या याच्यावर नोकरी केली आम्ही 1-1.5 वर्ष. नंतर हळूहळू छोटे छोटे कामं केले, मग इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शन, मग बिल्डर लाईनमध्ये, असे वेगळे करत 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 आज आम्ही कमर्शियल, रेसिडेन्शियल, रिडेव्हलपमेंटमध्ये चांगले प्रोजेक्ट करतो आहे. चांगले कामं हातात आहेत, मुलं चांगले आहेत, मुलगी पण आर्किटेक्चर आहेत, मिसेसचा पण सपोर्ट आहेत. लग्न झाल्यापासून जे म्हणतात एखाद्या स्त्रीचं आपले पायगुण म्हणतात तसं आहे ते. म्हणजे भरभराटच झाली ना ती. राईट राईट. आणि मला फ्रीडम पण दिलं, फ्री हँड दिलं, करा बुवा. शेवटी कुठलेही आपण एखादं काम करताना घरच्यांचा सपोर्ट राहिला तर नाही होऊ शकत. आपण जगाशी भांडू शकतो पण घरी नाही भांडू शकत, हे प्रत्येकाचं आहे. बरोबर आहे. खरंय. तर सर्व मिळून चांगलं आहे. आणि आमचा समर्थ ग्रुप आहे स्वामींच्या, ज्याच्यामुळे तो समर्थ ग्रुप नाव दिलेलं आहे. अच्छा. मग ते कुठंतरी मॅम कडनंच आलं होतं का की हे नाव देऊ शकतो आपण, म्हणजे त्या नाही, आता स्वामी तिथं भक्त सेवेत असल्यामुळे? आल्यावर ते ऑटोमॅटिक होतं ना साहेब. हा, त्याला हा, काय हा. असं नाही, सर्वानुमतेच होतं ना ते. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही सेवेत हो, आला होता हो, ऑलरेडी. मग सर आता तुमचं अक्कलकोटला जाणं तर होतच हो असेल. चालेल. किती फ्रिक्वेंटली होतं जाणं कामामुळे आता तसं? अक्कलकोटला जातो आम्ही, त्र्यंबकेश्वरला स्वामींचा मोठा मठ आहे, दिंडोरीला आहे, हम्म. तिकडे जाणं येणं होतं. काय जाणं, गाणगापूर आहे, हा, गाणगापूर पिठापूर आहे, आहे, पिठापूर आहे. कुरवपूर आहे. म्हणजे आपल्या तुम्ही जर बघितलं देऊळबंद वन जेव्हा आपण केला, ती दत्तधाम यात्रा चालू झाली. बरोबर. पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाशिक. पहिले नव्हतं ना. पिठापूर माहिती पण नव्हतं लोकांना. मला श्री स्वतःला देखील माहित वल्लभांचं नव्हतं. जन्मस्थान. चित्रपटानंतर कळलं. दत्त महाराजांचा पहिला अवतार तिथे झाला, दुसरा अवतार कारंजा, त्यांची कर्मभूमी गाणगापूर. जसं पिठापूर आहे, जन्मभूमी ती श्रीपादांची, आणि कर्मभूमी कुरवपूर. आजही तिथं होडीनेच जावं लागतं. राईट. अक्कलकोट स्वामी तर म्हणजे महाराजांचा पूर्ण ब्रह्म अवतारच म्हणतात ना स्वामींना. बरोबर. भूमीतनं चालेत ते. म्हणजे दत्तधाम यात्रा चालू झाली. म्हणजे एक सिनेमा काय करू शकतोय, म्हणजे तिथल्या लोकांनी त्या आंध्र प्रदेश, पिठापूर म्हणजे तुमचं शेवटचं आहे आंध्रमध्ये, तिथून फोन आला होता मला एकदा, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातनं, की तुम्ही हे सिनेमातनं दाखवलं, आता इथे एवढी गर्दी झाली, आमचा त्यांनी आभार केला होता, थँक्स, म्हणजे तुम्ही दाखवल्यावर. टुरिझम वाढलं. टुरिझम वाढलं, खूप टुरिझम वाढलं. बिझनेस. आज पिठापूरला पाय ठेवायला जागा नसते साहेब, अशी परिस्थिती आहे. एवढी गर्दी असते. सर अजून एक छोटासा मुद्दा आहे, जसं तुम्ही सांगितलं पिठापूर आणि ह्या सर्व प्रमुख स्थानांबद्दल. आणि मागे आम्ही पाहिलं की प्रवीण तरडे सर गिरनारला गेले होते सर्व मित्रांसोबत. तर गिरनार बद्दल देखील काय दिसणार आहे का आम्हाला देऊळबंदाच्या पुढच्या काही भागांमध्ये कधी? नाही, गिरनारवर त्यांचं चाललंय काही वर्कआउट करायचं. अच्छा, तो इंडिव्हिज्युअल वेगळा विषय आहे तो. हम्म. करतील ना ते, त्यांना जसं काय. बरोबर. आता आम्ही जिथं जिथं आता पहिल्या याच्यामध्ये सर्व स्थान घेतले ना, आता दुसऱ्यामध्ये आपलं शेतकऱ्यांचं आलं, तिसऱ्यामध्ये सामाजिक विषय आत्मनिर्भर आहे. वेगवेगळे.
अजून वेगवेगळे विषय खूप आहे ना साहेब समाजामध्ये, जे आपल्याला सोडवायचे प्रयत्न करायचे. राईट राईट. त्यामुळे वेगवेगळे विषय घेऊन आपण पुढे जाणार आहोत. नक्कीच. आणि तुमच्यासारखे लोक पण पाहिजे ना, बरोबर आहे. सर्व एक तुमचा पण मला एक देखील वाटाच आवडेल असतो. म्हणजे आता पुढचा देऊळबंद 3 ज्यावेळेस येईल हा. तर प्रीमियरच्या आधीच आपण एक चांगला हो, असं पॉडकास्ट करू करू शकतोय ज्यामध्ये सर्व स्टारकास्टला इन्व्हाइट करून एक नाही, छान करू ना, करू. गप्पा मारूया. काय होतं, आम्ही नवीन आहेत, म्हणजे काय हा आमचा फुल टाइम व्यवसाय नाही ना. राईट पण त्याला याच्याकडे जर व्यवसाय म्हणून बघितलं तर चांगलंच आहे ना ते. राईट. आणि आता पुढची पिढी पण आताशी आहे, करू शकतो आपण, व्यावसायिक करू शकतो. काय आता हे जसं स्वामींवर आहे, करणार ना ते. काय नक्कीच आता नक्कीच. मराठी इंडस्ट्रीचा आपल्याला इतिहास बदलायचा आहे ना आता. 100% आपण सगळे एकत्र येऊन त्याला पुढे घेऊन हा, जाऊ करायलाच शकतो. पाहिजे ना. कारण मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स आणि मराठी फिल्म इंडस्ट्री जर एकत्र आली तर मला नाही वाटत कोणच इंडस्ट्री थांबवू शकते. 100% खरं सांगतो. कारण करायचं, एकमेकाला करायलाच support पाहिजे ना करायलाच आपण, पाहिजे आपण. करायलाच पाहिजे आपण. त्याशिवाय आपण जाणारच नाही. मराठीला जर आपल्याला जागतिक दर्जा द्यायचा आहे तर सगळ्यांना एकत्र यावं एकत्र लागेल. यावंच लागेल ना सर. आणि एकमेकांना प्रमोट करावं लागेल. प्रमोट Right. करावंच लागेल, म्हणजे कंटेंट पण चांगलं ठेवावं लागेल. हा, जसं कंटेंटची देवबंद क्वालिटी 2 आहे, इम्पॉर्टंट आहे. 3 नंबर पण तो याच्यापेक्षा खतरनाक, म्हणजे चांगलाच होणार तो. आता तुम्ही सांगितल्यापासून मला एक्साइटमेंट खूप जास्त वाढली की त्यामध्ये काय असेल. आता माझ्या डोक्यात कॅल्क्युलेशन सुरू झाले की हो. एवढं US मध्ये वगैरे आपण दाखवलंय तर तिकडे प्रवीणजी shoot- मला फार जास्त सांगत नाही, फक्त शॉर्ट मध्येच सांगतो काय करणार आहे आपण. ते काय प्रत्येकाचं ती स्टोरी, तो हम्म. कधी स्क्रिप्ट पण देत नाही, कुठल्या कलाकारला देत नाही. कोणाला नाही 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 नाही, तो त्या देतच दिवशी नाही. मिळते. ऑन सेट. आज जे शूट आहे त्याची त्या दिवशी मिळते. आणि त्याचं माझं कुठलंही ॲग्रीमेंट पण नाही, काय नाही. मी असं फर्स्ट टाइम ऐकतोय म्हणजे हो, दिग्दर्शक आमचं आणि agreement निर्मात्याचं पण कुठलं नाही, अग्रीमेंट नाही. कोणाशीच नाही साहेब. बाप. म्हणजे अशी रिलेशन आहे आमची. हे असं आहे, असं ओके, संपला विषय. चर्चा पण नाही करत आम्ही त्याची. असं होतं का नाही तर तुम्ही सांगा बरं. नाही, कुठल्याही मी बिझनेस तर नाही मध्ये ऐकलं किंवा कुठं काय, असं होतंय. एक ओळीचं पण ॲग्रीमेंट नाही आमचं. वा. एवढं फेथ आहे एकमेकांवर. तो ट्रस्ट बिल्ड होणं खूप इम्पॉर्टंट आहे तेवढं. काय मी पण माझ्या बिझनेसमध्ये आहे ना किंवा याच्यामध्ये ना मी फुल ट्रस्ट करतो. समजा प्रवीणजीवर दिला पूर्ण तर त्याची जबाबदारी वाढते साहेब. तुम्ही बरोबर आहे. म्हणजे कुठं प्रॉपर ते खर्च असतील काय असतील ते प्रॉपर होतात, त्यांची जबाबदारी वाढते आणि चांगलं प्रॉडक्ट तयार होतं. राईट. तसं मुलांना पण मी फ्रीडम दिलेलं आहे, तुम्ही करा. फ्रीडम मध्ये जास्त रिस्पॉन्सिबिलिटी. ऑब्विसली आता फ्रीडम मिळाला तर Freedom रिस्पॉन्सिबिलिटी पण मिळालं वाढणार आहे. येतील ना. मग आता म्हणजे जिथं गरज आहे तिथं आम्हाला विचारा, नाही तर तुम्ही गोएड असं. म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही आहोत. आम्ही आहोत, असं आहे तसं. बरोबर. सर आता मला एक शेवटचा क्युरिओसिटीवाला प्रश्न आहे की आम्ही आता मध्यंतरी पाहिलं की बऱ्याच गोष्टी ते रील्समधून लोकांनी सांगितलं की आपल्या चित्रपटाला शाहरुख खान त्यांनी देखील मदत केली. तर तो नक्की काय इन्सिडेंट आहे? म्हणजे नाही, त्याच्यामध्ये कसं ते माझं काम नाही ऍक्च्युली. ते हम्म. 12 लाखाचं 42 लाख झालं. प्रवीणजींनी आम्ही काल एक पॉडकास्टमध्ये सांगितलं. तो पिक्चर चांगला झाला का? चांगला झाला. त्यांनी त्याच्यामध्ये 42 लाखाचं बिल त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांनी आम्हाला 30-40% डिस्काउंट दिला. अच्छा. ते काय अर्थाचा गैरअर्थ झाला असेल, हम्म. माहिती नाही मला त्याच्यामध्ये काय बोलणं झालं काय नाही. Right. आणि मी याच्यामध्ये बघत नाही काय कुठल्या बरोबर बरोबर. ते तुमचं काम आहे प्रवीणजी, ते तुम्ही बघा काय द्यायचं घ्यायचं, फक्त आम्ही काम करू. मग त्यांची काही चर्चा झाली, असं आहे बुवा, त्यांनी आपल्याला ती एक मदत केली किंवा काय त्यांच्या नियमाप्रमाणे केली असेल. पण त्यांनी केली ते शाहरुख खानने त्याच्या कंपनीची होती ना, बरोबर. मदत केली तर त्याचा आभार मानायलाच पाहिजे ना. Obvious उद्या गोष्ट तुम्ही आहे. केली काय केलं तर तुमचा आभार मानण्यात काय गैरअर्थ काय? काय चुकीचंच नाही. काय चुकीचं आहे खुलेआम बोलू शकतो खुलेआम त्याबद्दल बोलू आपण. शकतो त्याच्यामध्ये. कोणी केली तर आपण प्रत्येकाचे करतोच ना साहेब, बरोबर. आभार मानतोच. त्याच्यामध्ये असंही नव्हतं. राईट राईट. तरी कुठेतरी उगाचच लोकांनी काय प्लस तरी- प्लस प्लस काही म्हणजे एखादा मुद्दा पाहिजे फक्त बोलायला. हा, बरं तो त्यांचा विषय, माझा नव्हता तो विषय काही. हम्म. कारण काय याच्यामध्ये मी येत नाही काय ते ठरवलंय काय ते बरोबर. आता काम वाढतं, प्लस होतं मायनस होतं, तो एक बिझनेसचा पार्ट येतो. हा, ते तर डिपेंड करतं. आता कसं डिपेंड आहे आहे ना. अप्स अँड डाऊन त्यात होणारच आहेत. आता Costing सेन्सर fix नाही राहू होतं, त्याची शकत. डीसीपी बदलली, 2 वेळ हम्म. चेंजेस, खूप वेळ चेंजेस झाले, चालूच असतं ते. Right, right. त्याच्यामुळे ते झालं असेल, त्याच्यात फिगर वाढल्यामुळे ते वाटलं असेल त्यांना.
पण तो सरांचा देखील मोठेपण आहे, प्रवीण सरांचा, की ते त्यांनी अप्रिशिएट केलं आणि केलं त्याला ना, हो. आणि अप्रिसिएशन ग्रॅटिट्यूड दाखवला त्या हो. गोष्टीबाबत. आपल्याला हेल्प केली त्यांना ग्रॅटिट्यूड आणि अप्रिसिएशन दिलंच पाहिजे ना. हा, त्याचं क्रेडिट प्रत्येकाच्या तर दिलेच हा, पाहिजे. कामाचं क्रेडिट त्याला दिलं ते द्यायलाच पाहिजे. आणि ते उगाच लोकांचं पित्त उसळलं त्याच्या बाबतीत. आता काय स्नेहल कळलं नाही दर्डे का? बघा तुम्ही, तिचा पहिलाचा मेन रोलचा पिक्चर, तिला आम्ही 11 लाख रुपये मानधन दिलं, काय जे ठरवलं प्रयोग. तिने ते पैसे घेतले आणि सर्व गोशाळा किंवा इथं डोनेट केले. हे माहिती का लोकांना? नाही म्हणजे गाई- मला देखील हो. आज कळलं. त्यांनी काही गायींना दत्तक घेतलं, गोशाळेला दिले. चारा पाणी जे जे आहे मुक्या जनावर तिथं तिने डोनेट केलं. हे माहिती का? सांगा बरं कोणाला. नाही, म्हणजे असं पण आहे, स्वामी भक्तीच आहे ना ती. बरोबर. माझा स्वामींचा पिक्चर आहे, पहिले जे काही मला मिळेल ते मी राईट राईट. खूप मोठं मन लागतो साहेब याला. म्हणजे खरंच एवढं म्हणजे सोपं नाहीये. एवढं सोपं नाहीये हा. ती अमाऊंट. बोलणं आणि करणं याच्यात फरक आहे ना. आता तुम्ही म्हणजे त्यावेळेस तर आयडिया नव्हती 100 कोटी आम्हाला तर माहिती डायरेक्ट नव्हतं. अनाऊन्स केलं. प्लस बरं, काय प्लस होईल ते होईल, होईल. मायनस होईल, हा. लॉस होईल, डझंट मॅटर. कधी विचारच नाही केला. त्याच्यात इंटेंट आणि प्युरिटी जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं ते हा. खूप मॅटर करतं. हा. त्यामुळे आम्ही ते मला चांगलं झालं, सर्व चांगलं. खूप छान वाटतं म्हणजे तुमच्या दोघांसोबत असं गप्पा थांबूच नाही असं वाटतं या नाही. कट्ट्यावरती. पण काही ठराविक रिझन्स मुळे आपल्याला थांबावं लागतंय. पण मला चालेल. नक्कीच आवडेल की सर तुम्ही, मॅम तुम्ही आहे, प्रवीण सर आहेत, असं आपण एक छान वेगळा असं कुठेतरी गावाकडे करू ना. बसून शेतात बसून करूया एखादा करू, एपिसोड करू, 100% अरे वा. देऊळबंद मस्त. 3 साठी, की जो एकदम वाड्यात ऑथेंटिक करू. असेल. वाडा वाड्यात पण करू पाहिजे. मॅम म्हणतात तर असं प्रॉपर करूया एक करू, छान करू, करू, कन्सेप्ट 100% वरची व्हिडिओ. करू. जसं कारण time मला मिळेल. असं वाटतंय की त्या मूवीसाठी तसं काहीतरी करणं गरजेचं आहे. नाही, करू ना. आता आम्ही पण कसं आहे, आता थोडं याच्यातनं आम्हाला पण थोडा अनुभव येत राहतो ना. राईट राईट. डेप्थ मध्ये नव्हतं कसं मार्केटिंग आहे. आता ते एक एक आयडिया आलेत, ते करू ना पुढं. आणि मराठी इंडस्ट्री पुढे न्यायची एवढं आपलं ठाम मध्ये आता. 100% आता ते आपण करायचंच एकत्र आता, आलोच काय आहे त्या झालं तरी. बाबतीसाठी. आणि सर्व लोक बरोबर आहात आपले. राईट. होणार, ते काही विषय नाही. येस. थँक्यू सो मच सर, चला, मॅम सर, दोघं धन्यवाद. आल्याबद्दल धन्यवाद. गप्पा कट्टाच्या टीम कडून. कारण मला माहिती आहे आता तुमचं शेड्यूल किती बिझी आहे. कंटिन्यू नाही, शेड्यूल बिझी नाही, थोडंसं चालायचं. आता ते बिझनेसचे बॅकलॉग होते, 1-1.5 महिना घरीच नाही, सारखं बरोबर. फिरतोय. म्हणजे या आम्ही विषयावर एक तुम्हाला सांग. सांगतो, गाडीमध्ये आम्ही एका दिवसात 7-7 थिएटर व्हिजिट, तालुका टू तालुका. तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे जळगाव, अंमळनेर, सर्व 7 व्हिजिट करायचे. बापरे. रस्त्यात वडेपाव खायचे. जेवण तर जेवलोच नाही आम्ही. सकाळी नाश्ता करून निघालो का रात्री मिळेल नाही मिळेल गॅरंटी नाही. जे मिळेल ते खायचं आणि जायचं. अशा परिस्थितीत फिरलोय, म्हणून तर रूट लेवल पर्यंत पोहोचलो. नाही तर पोहोचलोच नसतो. ते हार्डवर्क कुठेतरी आता दिसतंय हा, स्क्रीनवर दिसतंय. लोकांना. म्हणजे रात्री रात्री जागरण, प्रवास. प्रवीणजी बघा व्हिडिओ टाकलेत त्यांनी सर्व. भरपूर आहेत त्यांचे. हा. म्हणजे रात्री मध्यरात्री रात्री 3 ज्यावेळेस वाजता ते आहेत जागे त्याचे त्यावेळेस व्हिडिओ ते करायचे. video. बघा प्रोड्युसर झोपलेत मस्त, आम्ही जागतोय. अहो म्हटलं मी पण जागा आहे, मी कधी झोपलेलं नाहीये. म्हणजे असं असं गंमत करत, म्हणजे असं असं मस्त Right. आलं. पण एकदम आनंद वाटतो एकदम. म्हणजे या सर्व याच्यामध्ये की स्वामींनी भरभरून आशीर्वाद दिला, प्रेक्षक रसिकांनी दिला आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो, हे महत्वाचं. राईट. मॅम तुम्ही काहीतरी हो, share मला करा. एक सांगायचं होतं की हे सगळ्या मेहनतीमध्ये ना, सगळे आमच्या दोनाचे 4 हात जे आहेत, माझ्या हातांना 4 हातांचं बळ आहे, सरांच्या हातांना 4 हातांचं बळ आहे, ते दुसरे 2 हात माझ्या आईचे आहेत. माझ्या भावाच्या हाताला तसं सेम. ते जे खंबीर आणि भक्कम व्यक्तिमत्व जे आई आम्हाला घरात आहे ना, ती जे म्हणते ना, जा तुम्ही पुढे जे पाहिजे ते करा, मी आहे. ते खूप म्हणजे असं तो स्वामीरूपी आधार खूप आशीर्वाद महत्त्वाचा आहे. हा, सारखं. बरोबर. आईचा आशीर्वाद म्हणजे आम्हाला देवासारखाच वाटतो, असं की तू कर, मी आहे. आता पण माझी छोटी मुलगी तिच्याकडे, तर मी इकडे आले. नाही, काय असतंय, फॅमिली लागतं सपोर्ट. तुम्हाला जे म्हणतो ना, फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय आपण नाहीच करू शकतो. आता मी एवढं फिरलो, मुलगा पण बिझनेसमध्ये, ही तिच्या घरी, कधी कधी एकटे घरी राहायचे. हो, घरामध्ये एकटं राहणं फार अवघड आहे ना. खूप अवघड. म्हणजे हा सपोर्ट महत्वाचा आहे ना. तिचे पण कष्ट आहे, ते दिसत नाही. म्हणजे मी तर खरंच ऋणी आहेत माझ्या मिसेसचं, की ती आम्हाला सर्वांना घेऊन पुढे चालले. म्हणजे राईट. कारण का आपण किती जरी बाहेर फिरले तरी आपला जो मागचा सपोर्टिव्ह पिलर हो. असतो तो खूप महत्वाचा महत्वाचं असतो. असतं तो पिलं. कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.
याला तुमच्या दोघांसोबत बोलल्यावर असं वाटतंय की मी फॅमिलीचीच चर्चा चालली आहे आपल्या, असं मी पहिल्यांदा भेटलोय असं वाटलं नाही. नाही, आणि म्हणजे काय असतं ना साहेब, ते काय कुठेतरी व्यक्त होतं ना. बरोबर. बिझनेस चालूच असतात, पण ते एक गोष्टी आता आम्ही पण काय फार इंटरव्ह्यू देत नाही फ्रँकली बोलायचं म्हणजे. आमच्या काय 2-4 असेल, प्रवीण बरोबर असल्यावर काय ते असल्यावर काही टेन्शन नसतं. मी तिला म्हटलं तू आणि आईच जा, मी काही येत नाही म्हटलं. नाही, मला पर्सनली खूप जास्त आवडलं, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉडकास्ट आपण भेटलो. मला खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून. आणि प्रेक्षकांना वाटत असेल की आम्ही काय प्रिपरेशन केलं, तर आम्ही प्रश्न देखील पाहिले नव्हते काय बोलायचंय. तसं तर आम्ही भेटलोच तिघं फर्स्ट टाइम हो एकत्र, बरोबर आहे. आणि ते खूप छान चर्चा झाली. तर सर Yes, sir. पुन्हा पुन्हा मला तुम्हाला बोलवायला आवडेल, आणि Yes. आपण असं खूप छान छान कॉन्टेंट वरती डिस्कशन्स करूया आणि आपल्या मराठीला पुढे घेऊन पुढे. जाऊया एकत्र येऊन. थँक्यू सो मच सर. चला धन्यवाद. धन्यवाद. ओके.